हॅलो अँड वेलकम टू एस ट्युटोरियल। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीची मराठीची कविता पाहणार आहोत। कवितेचं नाव आहे झुळूक आणि या कवितेचे कवी आहेत दामोदर कारे। तर कवीचा परिचय पाहूया। तर हे जे कवी आहेत ते प्रसिद्ध कवी आहेत आणि यांची जी काव्यरचना आहे ती विविध विषयांवर आहे आणि ती प्रसिद्ध आहे आणि त्यामध्ये त्यांचा निसर्ग हा जो विषय आहे तो आवडता विषय आहे। आणि ही जी कविता आहे झुळूक, ही कविता देखील निसर्गाशी संदर्भात असलेली कविता आहे। झुळूक या शब्दाचा अर्थ होतो वाऱ्याची मंद लहर किंवा वाऱ्याचा मंद प्रवाह। तर कवीचा परिचय आपण पाहिला। आता कवितेत काय आहे, कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे ती पाहूया। तर या कवितेमध्ये कवी स्वतःला एक वाऱ्याची झुळूक बनून कल्पना करत आहेत की ते कुठे जातील आणि ते काय पाहतील आणि कोणत्या कोणत्या गमती जमती करतील, या सर्वाचे मजेदार वर्णन त्यांनी या प्रस्तुत कवितेतून केलेले आहे। तर आपण कवितेला सुरू करूया। वाटेत सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे। तर हे ध्रुवपद आहे आणि यातील शब्दार्थ आपण पाहूया। सानुली याचा अर्थ लहान चिमुकली, मंद झुळूक याचा अर्थ मंद म्हणजे संथ, शांत किंवा हळूवार वाहणारी वाऱ्याची झुळूक। झुळूक म्हणजे वाऱ्याचा मंद प्रवाह किंवा वाऱ्याची मंद लहर। ओढ याचा अर्थ आकर्षण, स्वैर याचा अर्थ बेताल, अनियंत्रित होऊन वाहणे, स्वतंत्रपणे वाहणे किंवा मुक्तपणे वाहणे। तर या ओळीतून कवी काय सांगत आहेत, कवी म्हणतात आहेत की मला वाटेतील एक सानुली मंद झुळूक व्हायचं आहे। सानुली म्हणजे लहानशी, मंद झुळूक म्हणजे वाऱ्याची मंद लहर व्हायचं आहे आणि जिथे माझं मन ओढ घेईल, जिथे मला वाटेल तिथे मला मुक्त फिरायचं आहे। पुढे कवी लिहितात, कधी बाजारी कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी। राई याचा अर्थ बाग आणि वाडा याचा अर्थ मोठं घर, इमारत। तर कवी इथे काय म्हणतात आहेत की मला वाऱ्याची मंद झुळूक होऊन, सानुली मंद झुळूक होऊन कधी बाजारात, तर कधी नदीच्या काठी, कधी बागेत म्हणजे राईत, तर कधी पडलेल्या वाड्याच्या मागे, वाड्यापाठी मला फिरायचं आहे। तर या सानुल्या झुळकेच्या इच्छा आहेत की कुठे जायचं आहे तिला, तर बाजारी, नदीच्या काठी, राईत म्हणजे बागेत किंवा पडलेल्या वाड्याच्या पाठी। पुढे कवी लिहितात, हळू थपकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट। तर या पंक्तीतील आपण शब्दार्थ पाहूया। थपकत जाणे याचा अर्थ थांबत जाणे, कानोसा घेणे म्हणजे चाहूल घेणे, कोणी आहे का तिथे याचे चाहूल घेणे, रमत गमत जाणे म्हणजे हळूहळू इकडे तिकडे पाहत जाणे, भरारी घेणे म्हणजे खूप उंच झेप घेणे, प्रगती करणे असाही दुसरा अर्थ होतो। तर ही वाऱ्याची जी मंद झुळूक आहे तिला कुठे जायचंय हे आपण पाहिलं। आता तिला कसं जायचंय, तर तिला थपकत जायचंय, कानोसा घेत जायचंय, रमत गमत जायचंय आणि थेट भरारी घेत जायचंय। पुढे कवी काय लिहत आहेत पाहूया। लावून अंगुली कलिकेला हळूवार, ती फुलून बघे तो व्हावे पार पसार, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा। तर या पंक्तीतील शब्दार्थ आपण पाहूया। अंगुली याचा अर्थ हाताची बोटे म्हणजे हाताचे बोट, कलिका म्हणजे कळी, हळूवार याचा अर्थ सावकाश, पसार होणे म्हणजे पळून जाणे, सुगंध याचा अर्थ सुवास, संगे म्हणजे सोबत बरोबर, दिशा दिशातून म्हणजे सर्व दिशांना आणि उधळून याचा अर्थ उडवून लावणे, पसरून टाकणे। तर या पंक्तीमध्ये जी वाऱ्याची झुळूक आहे, सानुली झुळूक आहे, तिला काय वाटतं आहे, तर आपली जी अंगुली आहे, आपले जे हाताचे बोट आहे ते कळीला हळूवार लावावे आणि ती कळी फुलण्याच्या आधी तिथून पसार व्हायचं आहे, तिला पळून जायचं आहे आणि पळण्याआधी तिला
त्या फुलाचा सुगंध घेऊन पळायचा आहे आणि तो सुगंध सर्व दिशांना उधळून लावायचा आहे, अशी या सानुल्या मंद झुळकेची इच्छा आहे. तर ही इच्छा कोणाची आहे? ही स्वतः कवीची इच्छा आहे. कारण कवीला वाऱ्याची सानुली मंद झुळूक व्हायचं आहे आणि कवी ही सानुली मंद झुळूक होऊन कल्पना करत आहेत की त्यांना काय पाहता येईल, काय कोणत्या कोणत्या गमती-जमती करता येईल, ही त्यांची कल्पना आहे. पुढे कवी म्हणतात आहेत, गाण्याची चुकली मुकली गोड लकीर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात. तर या ओळीतील शब्दार्थ पाहूया. लकेर याचा अर्थ ओळ, ओळ म्हणजे पंक्ती. चौफेर म्हणजे चोहीकडे, चारी दिशांनी. पाचू म्हणजे हिरवा खडा, जो आपण अंगठीत वगैरे घालतो तो पाचू, हिरवा खडा. खुलवणे म्हणजे बहरणे, उमलणे. मखमल म्हणजे कापड जे मुलायम असतं, मऊ असतं. तरंग म्हणजे लहरी, पाण्याच्या मध्ये आणि हवेत लहरी असतात, तरंग असतात, त्यांना तरंग असं म्हणतं. लहर, तरंग म्हणजे लहर. तर ही सानुली जी मंद झुळूक आहे, हिला पुढे काय करायचं आहे? लेखक म्हणत आहेत की गाण्याची चुकली मुकली गोड लकेर बनून झुळझुळणाऱ्या झऱ्याचा जो आवाज आहे तो तिला चौफेर म्हणजे चोहीकडे, चारी दिशांना पसरवायचा आहे. आता झऱ्याचं जे पाणी वाहतं त्या झऱ्याच्या पाण्याला आपण म्हणतो झुळझुळणारा झरा. तर या झुळझुळणाऱ्या झऱ्याचा जो आवाज आहे तो एखाद्या गाण्यासारखा आहे, कानाला सुंदर वाटणारा आहे. आणि हे जे गाणं आहे ते कसं आहे? चुकलं मुकलं असं गाणं आहे. म्हणजे ह्याच्या ज्या ओळी आहेत त्या व्यवस्थित नाही आहेत, परंतु गाण्याप्रमाणे आहेत. म्हणून इथे कवी काय म्हणत आहेत की हे जे झुळझुळणाऱ्या झऱ्याचं पाणी आहे आणि त्याचं हे झुळझुळणारं गाणं आहे ते कसं आहे? त्याची जी गाण्याची ओळ आहे ती कशी आहे? चुकली मुकली आहे, तरीही ती गोड आहे. आणि हे जे गाणं आहे झुळझुळणाऱ्या झऱ्याचं, ते या सानुल्या मंद झुळकीला चौफेर पसरवायचं आहे. पुढे कवीनी काय म्हटलेलं आहे? शेतात पाचूच्या. पाचूचा जो खडा आहे तो हिरव्या रंगाचा असतो. मग शेत कसं असतं? हिरव्या रंगाचं असतं, म्हणून शेताला पाचूचा संदर्भ लावलेला आहे. म्हणजे शेत कसं दिसतंय? पाचूच्या खड्यासारखं दिसतंय असं म्हणतात आहेत. दुसरं, नदी कशी दिसते आहे? नदी ही निळ्या रंगाची दिसते आहे आणि शांत आहे ती. तर काय म्हणतात आहेत? शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात. कवी म्हणतात आहेत की हिरव्या शेतात आणि निळ्या नदीवर, जी शेतं पाचूच्या खड्यासारखी दिसतात आहेत आणि जी नदी निळ्या रंगाची आहे, शांत आहे, त्या शेतात आणि त्या नदीवर मला तरंग, मखमली तरंग खुलवत गात जायचं आहे. खुलवणे याचा अर्थ उमलणे. आणि काय उमलत जायचं आहे त्यांना? तरंग, मखमली. नुसतेच तरंग नाही तर मखमली, मऊशार तरंग त्यांना उमलत गात जायचं आहे. शेतातून किंवा नदीतून जेव्हा मंद वारा वाहतो, जेव्हा सानुली मंद झुळूक वाहत असते, तेव्हा त्याचा एक सुंदर आवाज येत असतो आणि तो सुंदर आवाज एका गाण्याप्रमाणे असतो आणि तो मनाला मोहित करत असतो. पुढे कवी लिहितात, वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज, कणसांच्या कानी सांगावे हितगुज, शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गळुनी जांभळे पिकली बुळबुळ तिरी. या ओळीतील शब्दार्थ पाहूया. वेळूच्या कुंजी याचा अर्थ बांबूच्या वनात. वेळू म्हणजे बांबू, कुंजी याचा अर्थ वन. अलगूज म्हणजे पावा, बासरी. कणसे म्हणजे धान्यांची कणेस. हितगुज करणे म्हणजे गुजगोष्टी करणे, गप्पा गोष्टी करणे, मनातल्या गोष्टी सांगणे.
शिंपावी म्हणजे शिंपडणे. डोही म्हणजे पाण्याचा डोह, खूप खोल जागा, समुद्र, महासागर इत्यादी. तिरी म्हणजे नदीचा तीर किंवा नदीचा काठ. तर या सानुली मंद झुळकेला पुढे काय करायची इच्छा आहे, तर वेळूच्या वनात, म्हणजे वेळू म्हणजे काय, बांबू, बांबूच्या वनात अलगूज वाजवायची आहे. अलगूज म्हणजे बासरी वाजवायची आहे, पावा म्हणतात त्याला. पुढे काय करायचं आहे, तर कणसांच्या कानी सांगावे हितगुज, म्हणजे शेतामध्ये जे कणीस आलेले आहे, धान्याचं कणीस, त्या कणसांमध्ये त्या मंद झुळकेला वाहायचं आहे आणि त्यांच्याबरोबर हितगुज करायची आहे, गुजगोष्टी करायच्या आहे, असं म्हटलेलं आहे. पुढे शिंपावी डोही फुले बकुळीची सारी. बकुळीची जी सारी फुलं आहे झाडावरची, ती फुलं त्या सानुली मंद झुळकेला हवेबरोबर बकुळीची सारी फुलं वाहून डोहात शिंपडायची आहे. डोहात म्हणजे पाण्यात शिंपडायची आहेत. डोह म्हणजे पाणी, खोलगट जागा जिथे पाणी वाहत आहे. या डोहामध्ये त्या सानुली मंद झुळकेला बकुळीची सारी फुले शिंपडायची आहेत. पुढे काय म्हटलं आहे, गळुनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी. आणि जी झाडावर पिकलेली जांभळं आहेत ती त्या हवेसोबत पाडून ती नदीच्या काठी, नदीच्या तीरी पाडायची आहेत. आणि ती पिकल्यामुळे ती जी जांभळं आहेत पिकलेली, ती नरम पडलेली आहेत. त्यामुळे इथे काय म्हटलेलं आहे, गळुनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी. म्हणजे ही जी पिकलेली जांभळं आहे ती नदीच्या काठी पडलेली आहे आणि ती थोडीशी कुस्करली गेलेली आहेत, म्हणून इथे म्हटलेलं आहे भुळभुळ तिरी. पुढे कवी लिहित आहे, दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी, स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा. तर या ओळीतील शब्दार्थ बघूया. दिनभर याचा अर्थ दिवसभर, राबुनी म्हणजे कष्ट करून, दमणे याचा अर्थ थकणे, टवटवीत याचा अर्थ ताजेतवाने, उत्साहपूर्ण, मुखावर म्हणजे चेहऱ्यावर, बिलगोनी म्हणजे घट्ट मिठीत घेऊन, स्वच्छंद याचा अर्थ मुक्त, स्वैर, स्वतंत्रपणे, नाना याचा अर्थ विविध, मौजा म्हणजे मजा, गमती जमती, विसावा याचा अर्थ आराम, विश्रांती, तिन्ही सांजा याचा अर्थ सूर्य मावळल्यानंतरचा प्रहर म्हणजे संध्याकाळ. तर सानुली मंद झुळूक होऊन कवीला काय पुढे करावेसे वाटते आहे, तर दिवसभर राबून कष्ट करून जो कोणी दमला असेल असा व्यक्ती दिसला तर त्याच्या मुखावर टवटवी आणण्यासाठी, म्हणजे त्याला ताजेतवाने करण्यासाठी त्याला घट्ट मिठी मारावी, त्याला बिलगावे आणि त्याला बिलगून त्याच्या मुखावरती टवटवी आणावी, असं त्यांना म्हणायचं आहे इथे. पुढे काय म्हणतात आहेत, स्वच्छंद अशा या करुणी नाना मौजा, म्हणजे स्वतःच्या मनाने स्वतंत्रपणे अशा अनेक नानाविध मजा मस्ती, गमती जमती त्यांना करायच्या आहेत. आणि अशा सर्व मजा मस्ती, गमती जमती करून, स्वच्छंदपणे गमती जमती करून या सानुली मंद झुळकेला तिन्ही सांजेला विसावा घ्यायचा आहे. तिन्ही सांजा म्हणजे ज्या वेळेला सूर्यास्त होतो ती वेळ म्हणजे संध्याकाळ. संध्याकाळी ह्या सानुली मंद झुळकेला नाना प्रकारच्या मौजमस्ती करून विसावा घ्यायचा आहे. तर इथे आपली कविता ही पूर्ण झालेली आहे. आपण या कवितेचा अर्थ पाहिला, शब्दार्थ पाहिलेत. आता आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रश्न पहिला दिलेला आहे, आकृत्या पूर्ण करा. त्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न दिलेला आहे, सानुल्या झुळकेच्या इच्छा. दुसरा आहे, सानुल्या झुळकेच्या प्रवासाचे स्वरूप. आणि तिसरा आहे, सानुल्या झुळकेची लोकोपयोगी कामे. आकृती पूर्ण करा. त्यातील पहिला अ, सानुल्या झुळकेच्या इच्छा. 4 इच्छा आपल्याला सांगायच्या आहेत. उत्तर आहे, बाजारी जावे, नदीकाठी जावे, पडक्या वाड्यापाठी जावे आणि बागेत जावे. ही इच्छा आहे सानुल्या झुळकेची. पुढील प्रश्न, सानुल्या झुळकेच्या प्रवासाचे स्वरूप. इथे सुद्धा आपल्याला 4
स्वरूप लिहायचे आहे, तर कोणत्या स्वरूपात झुळकेला प्रवास करायचा आहे? तर पहिलं आहे हळू थपकत, दुसरं कानोसा घेत आणि तिसरं रमत गमत आणि चौथं थेट भरारी घेत. पुढचा प्रश्न, साधुल्या झुळकेची लोकोपयोगी कामे. तर 3 लोकोपयोगी कामं आपल्याला सांगायची आहेत. पहिलं लोकोपयोगी काम आहे जांभळे गाळणे, म्हणजे झाडावरून पिकलेली जांभूळ पाडणे. दुसरं आहे दिवसभर राबून दमलेल्याच्या मुखावर टवटवी आणणे. तिसरं आहे कळीचा सुगंध पसरवणे किंवा उधळणे. तर परीक्षेत जशी आकृती दिलेली आहे, जसं पॅटर्न दिलेला आहे, त्याच पॅटर्नमध्ये उत्तर लिहायचं आहे. आकृती चेंज करायची नाही आहे. इथे मी थोडंसं चेंजेस केलेलं आहे, पण मुलांनी तसं चेंजेस करायचं नाही. ज्या पॅटर्नमध्ये आकृती दिलेली आहे ती आकृती तशाच पॅटर्नमध्ये पूर्ण करायची आहे. दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. त्यातील पहिला प्रश्न आहे, झुळकेला स्वैर झुकावे वाटते कारण. याचं कारण सांगायचं आहे. तर आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तिला स्वातंत्र्य हवे असते, सेकंड तिला सर्वत्र हिंडायचे असते, तिसरं तिचे मन तिकडे ओढ घेते आणि चौथं तिला लोक आमंत्रण देतात. तर यातील योग्य ऑप्शन आहे तिचे मन तिकडे ओढ घेते. का आहे? कारण इथे पहिल्याच पंक्तीमध्ये दिलेलं आहे, वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. म्हणजे या सानुली मंद झुळकेला जिथे ओढ तिचं मन घेत आहे तिथे स्वैर झुकायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, वेळूच्या वनात अलगूज वाजते. वेळूचं वन म्हणजे बांबूचं वन आणि अलगूज म्हणजे काय? बासरी. तर बासरी ही बांबूपासून बनलेली असते. जेव्हा आपण फुंकर मारतो, जेव्हा आपण बासरीमध्ये, तेव्हा त्याचा आवाज येतो. ठीक आहे. तर म्हणून इथे काय लिहिलेलं आहे, ऑप्शन्स काय दिलेले आहेत? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन आहे झुळूक स्वतःचे गाणे गाते. दुसरं ऑप्शन आहे तिथे गुराखी अलगूज वाजवतो. तिसरं आहे तिथे ध्वनिफीत लावलेली असते. चौथं ऑप्शन आहे झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो. तर ध्वनिफीत याचा अर्थ काय आहे? साऊंड ट्रॅक. तर इथे योग्य ऑप्शन कोणतं आहे? झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो. झुळूक म्हणजे काय आहे? वारा आहे. तर वारा जेव्हा त्या वेळूतून वाहतो तेव्हा बासुरीचा आवाज निघतो. म्हणून 4th ऑप्शन हे योग्य आहे. झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो. पुढील प्रश्न तिसरा, परिणाम लिहा. त्यातील अ, झुळकेने कलिकेला स्पर्श केला तर काय परिणाम होणार आहे? झुळकेने जेव्हा कळीला स्पर्श केला तर काय होणार आहे? ती फुलणार आहे आणि तिचा सुगंध पसरणार आहे. दुसरा प्रश्न, बकुळीच्या फुलांना स्पर्श केला तर काय परिणाम होणार आहे? तर डोहामध्ये बकुळीची फुले शिंपडली जाणार आहेत. प्रश्न चौथा, खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. पहिला शब्दसमूह आहे चुकली मुकली लकीर. याचा अर्थ काय होणार आहे? चुकली मुकली याचा अर्थ वेडी वाकडी आणि लकीर म्हणजे ओळ. तर चुकली माकलेली ओळ, वेडी वाकडी ओळ. कशाची? तर गाण्याची. म्हणून या शब्दसमूहाचा इथे आपल्याला समजणारा अर्थ काय होईल? वाऱ्याच्या झुळकाने तयार झालेले तोडके मोडके गाणे. दुसरा शब्दसमूह दिलेला आहे पाचूचे मखमली शेत. पाचू प्रमाणे असलेले हिरवेगार मुलायम शेत म्हणजे पाचूचे मखमली शेत. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 5वा, 1 ते 2 शब्दात उत्तरे लिहा. आपल्याला 1 किंवा 2 शब्दात उत्तरं लिहायची आहे. पहिला प्रश्न आहे, झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे कोणती आहेत? नदी, झरा. 1 किंवा 2 शब्दात लिहायचे, म्हणून नदी आणि झरा आपण 2 शब्द लिहिली. पुढील प्रश्न दिलेला आहे, कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू.
एक किंवा दोन शब्दात लिहायचं आहे, तर हा जो ऋतू आहे तो कोणता ऋतू आहे? उन्हाळा किंवा वसंत ऋतू लिहू शकतो आपण. कारण इथे काय आहे? फुलं फुललेली आहेत, शेत फुललेलं आहे, म्हणून सगळीकडे हिरवेगार वातावरण आहे. म्हणून हा कोणता ऋतू आहे? उन्हाळा हा ऋतू आहे. बहर आलेला आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे झुळकीचा विश्रांतीचा प्रहर. तर झुळूक विश्रांती कधी घेणार आहे? तर तिन्ही सांजेला विश्रांती घेणार आहे. म्हणून प्रहर कोणता येणार आहे? तिन्ही सांजा किंवा संध्याकाळ. पुढील प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. खेळूया शब्दांशी. यामध्ये आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत. त्यामधील पहिला प्रश्न, कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. यमक जुळणारे शब्द म्हणजे रायमिंग वर्ड्स. तर इथे पहिल्या पंक्तीमध्ये वाटेत सानुली मंद झुळूक मी व्हावे आणि घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. म्हणजे व्हावे या शब्दाला रायमिंग वर्ड्स आहे झुकावे. तर व्हावे झुकावे हे रायमिंग वर्ड्स झाले. ठीक आहे. म्हणजे यमक जुळणारे शब्द झाले. तसेच पुढील यमक जुळणारे शब्द कोणते आहेत? तर काठी पाठी, घेत थेट, हळुवार पसार, न्यावा द्यावा, लकेर चौफेर, शांत गात, अलगूज हितगुज, सारी तिरी, कोणी बिलगोनी, मौजाणी, तिन्ही सांजा. तर असे हे यमक जुळणारे शब्द कवितेत शेवटी शेवटी येतात. ते यमक जुळणारे शब्द आहेत, रायमिंग वर्ड्स आहेत, ते लिहायचे आहेत. आणि दुसरा जो प्रश्न आहे तो आहे खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा. म्हणजे जे शब्द दिलेले आहेत त्याचा समानार्थी शब्द कवितेतला शोधून लिहायचा आहे. तर आपण शब्द लिहिणार आहोत आता. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. व्हावे झुकावे, काठी पाठी, हळुवार पसार, अलगूज हितगुज. आणि दुसरा प्रश्न, खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा. पहिला शब्द छोटी, याचा कवितेतला शब्द आहे सानुली. ताजेपणा यासाठी टवटवी. तिसरा बोट यासाठी अंगुली हा शब्द आलेला आहे. आणि चौथा पावा या शब्दासाठी अलगूज हा शब्द कवितेत आलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न ई, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. इथे 2 प्रश्न आपल्याला दिलेला आहे. पहिला प्रश्न आहे झुळकेची परोपकारी वृत्ती. स्वमत आहे, आपल्याला लिहायचं आहे आपल्या शब्दात. पहिला प्रश्न, झुळकेची परोपकारी वृत्ती आपल्याला लिहायची आहे. तर आपण उत्तर लिहूया. परोपकारी वृत्ती म्हणजे कोणती? लोकांना उपयोगी पडणारी वृत्ती. तर ही वृत्ती कोणती झुळकेची आहे? तर सुगंध उधळून वातावरण शुद्ध व सुगंधित करणे, झुळझुळणाऱ्या झऱ्याचा मंजूळ नाद सर्वत्र पसरणे, शेतावरून व नदीवरून तरंग उठवत जाणे, आपल्या स्पर्शाने कळीचे फुलात रूपांतर करणे, बांबूच्या वनात फिरून बासरीप्रमाणे नाद निर्माण करणे, शेतातील कणसांशी हितगुज करणे, बकुळाच्या फुलांचा सडा डोहात पाडणे, पिकलेल्या जांभळाचा सडा नदीच्या काठी पाडणे, जिथे जाईल तिथे चैतन्याचा वर्षाव करणे, आनंद निर्माण करणे, दमलेल्याच्या चेहऱ्यावर उत्साह निर्माण करणे, अशा अनेक प्रकारांनी झुळकेची परोपकारी वृत्ती आपल्याला इथे दिसून येते. दुसरा प्रश्न दिलेला आहे, प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. तर ही कविता आपल्याला आवडली आहे, तर का आवडली आहे याचे कारण आपल्याला आपल्या शब्दात लिहायचे आहे. तर उत्तर पाहूया आपण. तर याचे उत्तर नेहमी सकारात्मकच लिहायचे आहे. ही कविता मला खूप आवडली कारण कवी दामोदर कारे यांनी लिहिलेली ही कविता निसर्गाशी निगडीत आहे. जसा निसर्ग हा त्यांना आवडतो, त्यांचा आवडता विषय आहे, तसा तो माझाही आवडता विषय आहे. याशिवाय या कवितेत वाऱ्याची सानुली झुळूक होऊन ज्या ज्या गमती जमती केल्या आहेत त्या मनाला आनंद देणाऱ्या आहेत. कवितेची शब्दरचना साधी सोपी असली तरीही ती रचना तालबद्ध आहे. कविता म्हणताना त्याची तालबद्धता जाणून येते. कविता तालासुरात गाता येते. कवीने निसर्गाचे केलेले वर्णन अवर्णनीय आहे. या निसर्गात कवीने गावचा बाजार, पडका वाडा,
फळांची बाग, कळीचे फुलात होणारे रूपांतर, फुलांचा दरवळणारा सुगंध, झुळझुळणाऱ्या झऱ्याचे गाणे, पाचूसारखे दिसणारे शेत, निळी शांत वाहणारी नदी, शेतात व नदीत येणारी वाऱ्याची लहर, वेळूच्या वनातील वाऱ्यामुळे वाजणारी बासरीचा नाद, शेतात फुलणारे कणीस, बकुळ्याच्या फुलांचा आणि पिकलेल्या जांभळाचा सडा, या सर्व निसर्गाच्या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात. त्यासोबत थकलेल्या दमलेल्याच्या चेहऱ्यावर पुन्हा उल्हास आणि आनंद निर्माण करण्याचे कार्य झुळूक करताना दिसते. कवीने वर्णन केलेली सर्व कल्पना खूप मनोरंजक आहे, त्यामुळे मला ही कविता फार आवडली. तर इथे आपली झुळूक ही कविता पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.